नमस्कार, मी प्राजक्ता मालुसरे तुम्हा सर्वांचे महाराष्ट्र दर्पण मध्ये स्वागत करते। महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा केल्यानंतर राजकीय पक्षांच्या इच्छुक उमेदवारांची सध्या लगबग सुरू झाली आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 12 मधील प्रभागातून आढावा या विशेष कार्यक्रमात आढावा घेण्यासाठी गेले असता इच्छुक उमेदवार दादासाहेब नरळे यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला होता। काल महाराष्ट्र दर्पणशी बोलताना अनेक नागरिकांनी नरळे यांनी निवडणूक लढवावी अशी आग्रही मागणी केली होती। याची दखल घेत नरळे यांनी त्यांच्या रुपीनगर येथील जनसंपर्क कार्यालयात तातडीची बैठक बोलावली होती। यावेळी प्रभागातील नागरिक, कार्यकर्ते, शिवसैनिक व मतदार प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी अनेकांनी बोलताना भावुक होऊन नरळे यांनी निवडणूक लढवण्याची साथ घातली। यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व एकनाथ शिंदे दोन्ही शिवसेनेचे शिवसैनिक उपस्थित होते। यावेळी अनेकांनी बोलताना भाजप शिवसेना महायुतीतून निवडणूक लढवावी असा आग्रह केला। यावेळी नरळे यांनी बोलताना सांगितले की आजपर्यंत आम्ही जनतेचा निर्णय हा अंतिम मानला आहे। आताही जर जनतेला आम्ही लढावं जर असं वाटत असेल तर आम्ही नक्की लढवू। कोणत्या पक्षातून लढवायची हे 1-2 दिवसातच जाहीर करू असे नरळे यांनी सांगितले आहे। आता नक्की नरळे कुटुंबातील कोण निवडणूक लढवणार व कोणत्या पक्षातून लढवणार हे पाहावे लागेल। अशाच नवनवीन बातम्यांसाठी व जाहिरातींसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व